अंधाऱ्या रात्री आभाळभर पसरलेल्या चांदण्या पाहिल्या की स्वर्गातील पारिजातकाचा शुभ्र सडा हाच की काय असे आजही मला वाटते. आज बऱ्याच दिवसांनी पावसाने उसंत घेऊन निरभ्र झालेल्या आकाशात चांदण्यांचा पाठ शिवणीचा खेळ म्हणजे ट्विंकलिंग ऑफ स्टार पाहत असतानाच कैवल्याच्या प्रश्नाने मी भानावर आले. प्रश्न होता, आई, चांदण्यांचं बटन देवबाप्पाकडे असतं का? तोच ऑन ऑफ करतोय ना त्यांना. त्या बघ कशा चमकतायत. प्रश्न तसा गमतीशीरच होता, पण खरंच चांदण्यांच्या चमकण्याची मनाला जेवढी भुरळ पडते त्याच्याबद्दलचं कुतूहलही तेवढंच वाढत जातं. चमकणाऱ्या चांदण्यांना तारे म्हणतात हे आपण कुठेतरी शास्त्राच्या पुस्तकात वाचलेलं असतं. पण तारेच का चमकतात आणि ग्रह ते का नाही चमकत असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील ना? मग काय म्हणताय, जाणून घ्यायचं का या मागचं कारण? चला तर मग जाणून घेऊया आजच्या विज्ञान कथेतून तारे का चमकतात. याचं कारण आहे ते म्हणजे आपल्या पृथ्वीभोवतालचं वातावरण. हो, वातावरण म्हणजे बघा, आपण जर अंतराळवीरांप्रमाणे म्हणजे ॲस्ट्रॉनॉमर्स प्रमाणे अंतराळात म्हणजे वातावरणाबाहेर जाऊन तारे पाहिले तर ते आपल्याला चमकताना अजिबात दिसत नाही. आहे की नाही गंमत? आता या मागचं उत्तर तुम्ही मला ही पूर्ण कथा ऐकल्यानंतर विचार करून सांगायचे आहे. आता आपण फक्त तारे का चमकतात या मागचं उत्तर शोधू. तर वातावरणामुळे दोन गोष्टी होतात. त्यातली एक म्हणजे आपल्याला ताऱ्याची मूळ जागा बदललेली दिसते. आपण पृथ्वीवरून जेव्हा एखाद्या ताऱ्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला तो तारा एखाद्या प्रकाशमान बिंदू स्रोताप्रमाणे भासतो. या बिंदुरूपी प्रकाश स्रोताकडून येणारे प्रकाश किरण निर्वात अंतराळातून, निर्वात म्हणजे व्हॅक्यूम, जिथे हवा अजिबात नसते, अशा ठिकाणातून वातावरणामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते थोडेसे तिरपे होतात म्हणजे आपला मार्ग बदलतात. पण असे का होते? तर बघा, प्रकाश किरण साधारणपणे जरी सरळ रेषेमध्ये प्रवास करत असले तरी ते एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करताना आपला मूळ मार्ग बदलून थोडेसे तिरपे होतात. यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे म्हणतात. असेच काहीसे आपण तारे पाहत असताना होते. आपल्या डोळ्यापर्यंत आलेली प्रकाश किरणे ही देखील आपला मार्ग बदलूनच थोडीशी तिरपी होऊनच आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण मात्र आपल्यापर्यंत येणारी ही किरणे मागे आकाशामध्ये जेथे एकवटतात तेथेच तारा आहे असे मानतो. किंबहुना आपला मेंदूच तशी ताऱ्याची आभासी प्रतिमा तयार करतो व आपण त्यालाच तारा समजतो. प्रत्यक्षात मात्र आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्याच्या थोडे खाली खरा तारा असतो. यालाच आभासी प्रतिमा किंवा ॲपिरंट शिफ्टिंग पोझिशन असे म्हणतात. आहे की नाही गंमत? पण तारे चमकण्यामागचं हेही मुख्य कारण नाही बरं का. या सर्वावरून एक गोष्ट तर कळते की तारका प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येत नाही, तर हवेत होणाऱ्या हालचालींमुळे तसेच हवेची घनता व तापमान यात होणाऱ्या बदलामुळे वातावरण अस्थिर असते. त्याचा परिणाम प्रकाश किरणांच्या मार्गावरही होतो. आता तुम्ही म्हणाल म्हणजे नेमके काय होते? तर आत्ता मी म्हणाल्याप्रमाणे वातावरण युनिफॉर्म डेन्सिटीचे म्हणजे सारख्या घनतेचे नसते. म्हणजे एखाद्या ठिकाणी वातावरणातील ऑक्सिजन, नायट्रोजन यांच्यासारखे वायुकण किंवा धूलिकण खूप जास्त प्रमाणात अगदी दाटीवाटीने असतात. म्हणजेच हवेची घनता त्या ठिकाणी जास्त असते. तर एखाद्या ठिकाणी वायूंचे कण त्यांचे प्रमाण विरळ असते म्हणजे हवेची घनता त्या ठिकाणी कमी असते. तसेच
तापमानाचाही परिणाम या घनतेवर पर्यायाने प्रकाशाच्या मार्गावर होतो. म्हणजे वातावरणात उष्णता असल्यास तेथील हवा विरळ म्हणजे घनता कमी, आणि तापमान थंड असल्यास तेथे वायुकण दाटलेले असतात म्हणजे हवेची घनता जास्ती असते. या सर्वामुळे प्रकाशाच्या मार्गात होणाऱ्या सततच्या बदलामध्येच ताऱ्याच्या चमकण्याचं रहस्य दडलंय. चला तर हेच रहस्य थोड्या विस्ताराने जाणून घेऊया. आता स्क्रीनवर दिसणारा डोळा म्हणजे ताऱ्याचे निरीक्षण करणारे तुम्ही आहात असे समजा. या ताऱ्याकडून येणारी ही 5 प्रकाश किरणे आपल्यापर्यंत येत आहेत. त्यामुळेच तो तारा आपल्याला प्रखर तेजस्वी बिंदूप्रमाणे दिसत आहे. आता समजा यातील एका प्रकाश किरणाच्या मार्गातील वातावरणाची घनता बदलली व तो प्रकाश किरण थोडासा रिफ्रॅक्ट झाला, म्हणजे त्याने आपला मार्ग बदलून तो आपल्या दृष्टिक्षेपाबाहेर गेला, तर त्यामुळे आपल्याला दिसणारा तारका प्रकाश थोडा मंद म्हणजे डीम झाल्यासारखे भासेल. आता असेच आणखी 2 प्रकाश किरण रिफ्रॅक्ट झाल्यानंतर तो तारा अधिकच मंद प्रकाशित झाल्यासारखा जाणवेल. अशा प्रकारे सतत बदलणाऱ्या वातावरणाच्या घनतेमुळे प्रकाश किरण सतत मार्ग बदलत राहतात. त्यामुळे आपल्या डोळ्यापर्यंत येणाऱ्या प्रकाश किरणांची संख्या सतत बदलत राहते. परिणामी ताऱ्यांचा प्रकाश सतत कमी अधिक म्हणजे फ्लक्च्युएट होताना दिसतो, आणि यालाच आपण ताऱ्यांचे चमकणे असे म्हणतो. कळलं का? ओके. आता पुढील प्रश्न आहे, जसे तारे चमकतात तसे ग्रह चमकतात का? पण याआधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या. सायंकाळी किंवा पहाटे शुक्राला म्हणजे व्हेनसला तुम्ही क्षितिजाजवळ पाहिले आहे का? आता शुक्र एक ग्रह आहे हे तुम्हाला माहीतच आहे. मग तो तुम्हाला चमकताना दिसला आहे का कधी? विचार करा. तर हो, ग्रह पण चमकतात. अरे असे चमकून जाऊ नका, ह्याचे कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ऐका. ग्रह चमकतात, पण आपल्याला ते चमकताना का दिसत नाही याचं कारण आहे ग्रह ताऱ्यांच्या तुलनेत पृथ्वीच्या खूप जवळ आहेत. त्यामुळे आपल्याला ते ताऱ्यांपेक्षा मोठे दिसतात, आणि आपल्याला पृथ्वीवरून त्यांचे चमकणे दिसत नाही. याचे कारण थोड्या विस्तारानेच पाहूया. तारे पृथ्वीपासून खूपच दूर असल्याने ते पृथ्वीवरून आपल्याला एका बिंदू स्रोताप्रमाणे दिसतात, तर ग्रह आपल्याला अशा असंख्य बिंदू स्रोतापासून बनलेला प्रकाश गोल भासतो, म्हणजे ताऱ्यांपेक्षा थोडे मोठे दिसतात. यामध्ये हे प्रकाश बिंदूंच्या चमकण्याची कृती होतेच, पण असे अनेक प्रकाशबिंदू एकत्रित ग्रहाच्या प्रतिमेत दिसत असल्याने एखादा प्रकाशबिंदू मंद झाला तर दुसरा प्रकाशबिंदू प्रखर चमकतो, दुसरा प्रकाशबिंदू मंद झाला तर तिसरा प्रखर चमकतो. परिणामी ग्रहाचा सरासरी प्रकाश एकसारखाच राहतो. आपल्या डोळ्यांना जाणवण्या एवढा तो मंद होतच नसल्याने ग्रह चमकतच नाही असे आपल्याला वाटते. आणि हो, त्यामुळेच प्राथमिक स्थितीमध्ये ग्रह आणि ताऱ्यांचा वेगळेपणा आपण असाच स्पष्ट करतो की चमकणाऱ्या चांदण्यांना तारे म्हणतात, तर ज्या चांदण्या चमकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतो. मग कळले का तारे का चमकतात आणि ग्रह का चमकत नाहीत ते? चला आता जाणून घेऊया काही रंजक गोष्टी. प्रकाशाचे अपवर्तनामुळे तारे चमकतात, पण त्यांच्या अशा सतत चमकण्यामुळे खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीवरून या ताऱ्यांच्या प्रतिमा म्हणजे फोटो काढता येत नसत. म्हणून अवकाशात म्हणजे थेट वातावरणाबाहेर हबल दुर्बीण स्थापन करण्यात आली. हबल ही सन 1990 मध्ये नासा व युरोपीय अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे
अवकाशामध्ये स्थापित केली होती. हबल अवकाशात सोडण्यात आलेली आजपर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बीण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले. तर अशाच विज्ञान कथा घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपली रजा घेते. धन्यवाद.